खाद्यानंदाचा विषय आहे सोया मसाला. हॉटेलवाल्यांचे दोन शब्द आवडते आहेत. एक मसाला म्हणायचं आणि करी म्हणायचं. जरा पदार्थ घट्टसर असला की त्याला मसाला म्हणायचं आणि जरा पातळ स्वरूपी असला की त्याला करी म्हणायचं. मग असा घरी करता येणारा अतिशय सुंदर सोपा पदार्थ, त्याचं नाव सोया मसाला. सोया चंक किंवा सोया वड्या मिळतात बाजारामध्ये. स्वस्त असतात त्या. 20 रुपये पाव किलो असा काहीतरी भाव असेल. त्या आपल्या घरी असतात. एका माणसाला अंदाजे प्रमाण म्हणजे एक मूठ प्रमाण समजा. 2-4 माणसं असली त्या प्रमाणात ते घ्यायचे, धुवायचे पाण्याने आणि थोडेसे पाण्यामध्ये भिजायला ठेवायचे. भिजले की ते मस्त फुगून असे मोठेचे मोठे होतात. दुसऱ्या बाजूला कांदा कापून घ्यायचा, 2-3 कांदे चांगले बारीक. टोमॅटो घ्यायचा कापून, आलं लसूण आणि हे टोमॅटो कांदा हे परतायचं, थोडंसं बाजूला ठेवायचं अगदी, आणि उरलेला सगळा त्याचं मिक्सरमधनं वाटण तयार करायचं. हे वाटण फार महत्त्वाचं असतं. मग ते वाटण काढलं की उरलेला कांदा आणि टोमॅटो थोडासा असतो तो परतून घ्यायचा. त्याच्यावरती ते वाटण किंवा ग्रेव्ही त्यांच्या भाषेमध्ये अशी ग्रेव्ही घालायची. मग ते छान परतायचं. मग परतलं वाटेल तुम्हाला तर त्यामध्ये खोबरं घालू शकता, ते दिसायला आणखी चांगलं दिसेल. शाही म्हटलं तर 50 ग्रॅम 100 ग्रॅम खवा आणून घालावा. पनीर सोया पनीर करायचं म्हटलं, सोया पनीर मसाला, तर थोडंसं पनीर आणून घाला, काही घालता येते त्यात. हे असं परतायचं आणि त्यामध्ये तो भिजवून मोठा झालेल्या पनीरचे तुकडे घालायचे. मग थोडा वेळ झाकून शिजवायचं आणि नंतर थोडंसं पाणी त्यात घालायचं. म्हणजे तयार झाला सोया मसाला. सोया करी करायची म्हटली तर आणि जरा पाणी घालायचं आणि थोडेसे लाईट बंद करायचे, बारीक लाईट ठेवायचे आणि हॉटेलमध्ये जेवतोय असं समजून मारायचा. पोळी भाकरी भाताबरोबर सोया मसाला.